नागपूर, सातारा, जालना, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, अलिबाग, वा, कोल्हापूर बोलले मी मगाशी, सोलापूर, वा, बीड, शिर्डी. गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतोय की उद्योग क्षेत्रातील तुमच्यासारख्या उद्योगपतींना वेगवेगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पुरस्कृत केलं जात आहे. एका 3-4 वर्षांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात मी त्यांना पुरस्कार दिला होता आणि आज त्यांची प्रगती बघा. त्यांनी स्वतःचा पुरस्कार सोहळा सुरू केला. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की खूप कमी क्षेत्रात आपलं कौतुक होतं. प्रत्येक वेळेला प्रॉफिट बिझनेस एवढ्यासाठीच नाही तर कधीतरी समाजाकडनं समाजातील प्रतिष्ठित लोकांकडनं जेव्हा सन्मान पुरस्कार मिळतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करतोय जे काम करतोय ते योग्य आहे, आपण योग्य पथावर आहोत आणि कुठेतरी आपल्या कामाला तशा पद्धतीने शाबासकी मिळणं हे खूप स्पेशल असतं प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांसाठी. तर इथे उद्योग क्षेत्रात मुळातच खूप कमी पुरस्कार सोहळे असतात. त्यामुळे आज हा जो पुरस्कार सोहळा इथे आयोजित झाला आहे उद्योग भूषण पुरस्कार 2025 भोसरी पुणे येथे, मी मगाशी म्हटलं तसं मी खूप एक्सायटेड आहे कारण मी माझ्या शहरात आहे आणि PCMCमध्ये पण महाराष्ट्रभरातून उद्योजक आलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शहरामध्ये, त्या सगळ्यांचं कौतुक अभिनंदन आणि मी जाणून घ्यायला खूप उत्सुक आहे की कुठल्या कुठल्या क्षेत्रातील मंडळी आली आहे आणि त्यांनी काय काय कामगिरी केली आहे. सो एक्साइटेड आहे. फाइनली फैंस के लिए क्या मैसेज होगा, क्या कुछ प्रोजेक्ट्स आपके आ रहे हैं, कुछ कहना चाहेंगे? अगर फैंस के लिए यही कहना चाहूँगी, बहुत दिनों से प्रतीक्षित और जिस चीज़ की हम वेट कर रहे हैं वो फिल्म ये साल ज़रूर रिलीज़ होगी, मुगल मर्दिनी छत्रपति तारा रानी. और अभी तो बहुत एक्साइटिंग टाइम है क्योंकि छावा भी रिलीज़ हुई थी कुछ दिनों पहले. तो लोगों को पता है अब मराठा साम्राज्य की उस चैप्टर तक, छत्रपति संभाजी महाराज इनका बलिदान जब तक हुआ तब तक की स्टोरी सब जानते हैं अभी, नॉट जस्ट इन महाराष्ट्र बट द एंटायर वर्ल्ड. तो उसके आगे मराठा साम्राज्य को किसने बचाया, किसने संभाला और कैसे संभाला, ये अगली 9 से 10 सालों की स्टोरी है. तो वो इस साल ज़रूर रिलीज़ होगी. सो आई एम वेरी एक्साइटेड अबाउट दैट. थैंक यू. थैंक यू. कपल सर खड़ा नमस्कार, ऐकू येते? बरोबर 12 वाजलेत त्यामुळे आता म्हणू शकत नाही मला जाऊ द्या ना घरी, कारण आताच आली आहे आणि सुरुवातच इथून होते. तर नमस्कार, गुड आफ्टरनून तुम्हा सगळ्यांना. एक्साइटेड आहात सगळे? वा, संडेला आपण सकाळी इथे आलोय याचाच अर्थ की आपल्या सगळ्यांना या पुरस्काराचं महत्त्व प्रचंड वाटतंय. आणि मला असं वाटतं की कलाकार म्हणून आमच्या आयुष्यात पुरस्कार सोहळे
पुरस्कार, अप्रिसिएशन, सन्मान अत्यंत महत्वाचं असतं. अर्थात एखादा चित्रपट चालतो, तो प्रेक्षकांना आवडतो, प्रोड्युसर्स त्याच्यातनं खूप प्रॉफिट कमवतात, हे सगळं एका बाजूला, आणि आपल्याला मिळणारा पुरस्कार एका बाजूला. त्या पुरस्कारामुळे पुढे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते, आणखी पुरस्कार आयुष्यात मिळवावेसे वाटतात, आणि असं वाटतं की बाबा हो, आपण जे करतोय ते योग्य आहे, योग्य पथावर आहोत, आणि इथून पुढे याच पथावर चालत जाऊ. सो हीच प्रेरणा प्रत्येक क्षेत्रात पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येकाला मिळते. आणि गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतोय की उद्योग क्षेत्रातील तुमच्यासारख्या उद्योगपतींना वेगवेगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पुरस्कृत केलं जात आहे. त्यात उद्योग भूषण सन्मान पुरस्कार सोहळा आजचा जो आहे तो विशेष यासाठी आहे की फक्त पुणे PCMC नाही, तर नाशिक, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव अशा विविध, कुठून कुठून आलेत सगळे. या अजून कुठलं शहर राहिलं का माझ्या माहितीचं? नागपूर, सातारा, जालना, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, अलिबाग, वा, कोल्हापूर बोलले मी मगाशी, सोलापूर, वा, बीड, शिर्डी. असंच बोलताय की काय महाराष्ट्रात कुठले कुठले शहर आहेत आणि गाव आहेत? तर सगळे खरं तर इतके लांबून आलेत. जोरदार टाळ्या स्वतःसाठी. आणि ते का या पुरस्कार सोहळ्यासाठी योग्य माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, त्याचं कारण तुम्हा बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की ते ट्रेनिंग सुद्धा घेतात विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. कुठे अडतंय, कुठे अडचण आहे, कशी मात करायची, कुठे कमी आहे, कुठे जास्त होऊ शकतं. सो अशा विविध गोष्टी असतात. आता आम्ही सुद्धा आमच्या क्षेत्रात ट्रेनिंग घेतो. प्रत्येकाला त्या क्षेत्राचं जर तांत्रिक ट्रेनिंग मिळालं तर बराच फरक पडू शकतो. आणि म्हणूनच अशा एका ट्रेनरकडनं जर का पुरस्कार सोहळा आयोजित होत असेल तर याचाच अर्थ असा आहे की त्यांना माहिती आहे की तुम्ही काय केलंय, कशा पद्धतीने केलंय, किती मेहनत घेतलीये, किती कष्ट घेतलेत, आणि आज त्याचं यश तुम्हाला कसं मिळतंय. त्यामुळे हा जो संपूर्ण प्रवास ज्या व्यक्तीने पाहिलाय त्यांनी आज हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे, म्हणून त्यांचं विशेष कौतुक. सगळ्या स्पॉन्सर्सचं कौतुक. ही सगळी जी नावं आहे ही अत्यंत महत्वाची आहेत. ही सगळी मंडळी जी जिथे उपस्थित आहे ती सगळी महत्वाची आहे, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा पुरस्कार सोहळा शक्य झाला नसता आयोजित करणे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. मला बोलवलं याबद्दल मी धन्यवाद करते, आणि तुम्हा सगळ्यांना अनंत कोटी शुभेच्छा देते. तुमच्या आयुष्यातील हा आजचा जो टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा ठरो, आणि इथून पुढे तुमची प्रगती ही केवळ 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 अशी रॉकेट सारखी होऊ देत. खूप यश, खूप समाधान, खूप आनंद, आणि आणखी भरपूर पुरस्कारही तुम्हाला मिळू देत, अशा अनेक अनेक शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं पुढच्या टप्प्याकडे वळूयात. तर धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव गंगाधर साळवे, प्रॉपर संगमनेर. मी एक आर्मी पर्सन आहे. मिलिटरीतून रिटायरमेंट नंतर मी माझे ट्रॅडिशनल बिझनेस पण डेव्हलप केले आहे, आणि सोबतच ग्रो व्हिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये, ही जी कंपनी आहे ही आम्ही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे त्या दृष्टीने सुरू केलेली आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवणं हे आमचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे मित्रांनो. तर ग्रो व्हिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करते. डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करत असताना पूर्ण भारतातील जे पण डिस्ट्रीब्युटर आहे की ज्यांना वाटतंय की मला एक एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, ज्यांना वाटतंय माझा जी सर्व्हिस मी करतोय त्या सर्व्हिसमध्ये माझं जो घर खर्च आहे तो चालत नाही, किंवा आज जे बेरोजगार मुलं आहेत या बेरोजगार मुलांसाठी ग्रो व्हिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करते की त्या मुलांना उद्योजक बनवण्याचं काम आपली ग्रो व्हिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड करते. त्याच माध्यमातून आज
जो आजचा सन्मान आहे की उद्योग भूषण पुरस्कार 2025, तो या माध्यमातून कंपनीसाठी खूप ग्रोथ करणारा असणार आहे. बाकी ज्याही इच्छुक लोकांना वाटतंय की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग केली पाहिजे, त्या ऑर्गॅनिक फार्मिंगचं संपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी आम्ही आमच्या कंपनीच्या वतीने देण्याचा प्रयत्न करतो. ज्याही व्यक्तीला कन्सल्टंट बनायचं आहे त्यासाठीचं पूर्ण ज्ञान जे आहे ते ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये देत असते. आणि निश्चितच राष्ट्रहित प्रथम या उद्देशानं ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड ही एक ऑर्गॅनिक कंपनी आहे जी केमिकलच्या विरोधामध्ये भारतामध्ये पूर्ण काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतातल्या जवळजवळ 9 ते 10 राज्यांमध्ये आज ग्रोविजनचं काम खूप मोठ्या लेवलला होत आहे. थँक्यू. जय ग्रोविजन. Now the award goes to Miss Priyanka Wankade. And the next best multiple services entrepreneur award goes to Mr. Prashant Dudkavade. Thank you so much, Ankush sir and Anand ma'am. And the best travel agency of the year award goes to Mr. Praveen Mane. And the next best My Career award goes to Mr. Rahul Sonar. And the next India's top and Maharashtra's #1 public speaking course. Yes, look. And the next Mr. Sanjay Manohar sir, please be ready. And the tea addiction social Miss Shilpa Suresh Jagdale. Suresh Jagdale. And the next Dr. Sneha Hinge ma'am, please be ready. Patil, please be ready. This service provider award goes to Mr. Smitesh. And the next Sneha Sanjay Patil, please be ready. Mrs. Sneha Sanjay Patil. Miss Sujata Sudhir Kohli, please be ready. Miss Sujata Sudhir Kohli. And the best sales and services award goes to Mr. Ankush Mane. Iswar Hazare sir, please be ready. Mr. Iswar Hazare sir, please be ready. And also Provision Ecored Private Limited sir. And I want to request next Rutuja. Strategic Business and Media Leader award goes to Mr. Lakshman Navle. Rathod, please be ready. Mr. Sandeep Raghav, please be ready. Mrs. Sneha Patil ma'am, please come on the stage. कि ये जिनको अवार्ड नहीं मिला है वो मायूस मत होइए. आप लोग कुछ ऐसा काम कीजिए कि नेक्स्ट में आप लोगों को भी हम लोग अवार्ड दें. जोरदार था क्योंकि ये अवार्ड सेरेमनी जो होती है एक मिलन समारोह है. ये आपकी योग्यता के हिसाब से है. तो मैं चाहूंगा कि हमारी जो ये भीड़ है, अगली बार ऐसा होना चाहिए कि जितनी ये भीड़ है सबको अवार्ड मिलना चाहिए, ना कि 25-50 नहीं बल्कि 5000 मिलने चाहिए सबको. थैंक यू. सबसे ज्यादा तो आपने जो बच्चों को सबको अवार्ड दिए इसके लिए बहुत बहुत बधाई. नहीं एक नहीं सही है, इतने सारे थे. मैं सोचा ये अवार्ड के मामले में थक नहीं जाएगा. मेरे लिए वो भले ही 50 हो, उनके लिए मैं 1 हूँ, तो उनका वो मोमेंट नहीं खराब होना चाहिए. थैंक यू. लव यू टू.
अवॉर्ड आणि रिवॉर्ड. तर या ठिकाणी आनंद खूप झाला की जे उद्योजक आहे त्यांना अशा पद्धतीने अवॉर्ड देण्याचा सन्मान आज या ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटला. जेही उद्योजक आहेत आणि जे तरुण आहेत त्यांना या ठिकाणी चांगला मान भेटला. त्याबद्दल मी या कंपनीचं एक अभिनंदन करतो, वेदांत ग्रुप ऑफ कंपनीचे. तसेच आमचा जो प्रोजेक्ट आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं काढून द्यायचं याच्यावरती कंपनीचं काम आहे. त्यानंतर आपले जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना एक रोजगार निर्मितीचं फार मोठं साधन या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे, ज्या माध्यमातून आज 27 ते 28 जिल्ह्यामध्ये आपल्या कंपनीचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये शेतकरी पण खुश आहे आणि त्यानंतर आपला जो मराठी तरुण आहे किंवा शेतकऱ्याचा मुलगा आहे हे सर्वांना आज त्यांच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं पैसा जातो आहे. त्यामुळे आनंद होत आहे आणि असा प्रोग्राम जो ठेवला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.